डायबिटीसला टाळता तर येतच आणि त्याचा रिव्हर्सल पण करणं काही प्रमाणामध्ये शक्य आहे. ॲन ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे असं आम्ही 25 वर्ष झाली ऐकतोय. पण गेल्या 25 वर्षात भारत हा ॲपल खाऊन डायबिटीसचा कॅपिटल झाला आहे की काय असं म्हणायची आता वेळ आलेली आहे. डायबिटीस हा जगातला सगळ्यात मोठा हेल्थ इश्यू झालेला आहे. भारत हे डायबिटीसचं कॅपिटल झालेलं आहे आणि आयुर्वेदामध्ये याला मधुमेह म्हणतात. मधुमेह हा खरं तर मूत्र विकृतीचा प्रकार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये लघवीशी संबंधित विकार वाढतात. आता लघवीच्या संदर्भात विशेषतः त्याचा मधुर गुण म्हणजे त्यातली साखर वाढते असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. ॲलोपॅथीच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण मधुमेहाची टेस्ट करतो तर त्यात पहिल्यांदा आपण रक्तातली साखर तपासतो आणि नंतर लघवीची साखरसुद्धा तपासली जाते आणि याच्यातून ज्यावेळेला ती साखरेची लेवल वाढलेली असते तेव्हा आपण मधुमेह झाला किंवा डायबिटीस झाला असं म्हणतो. ॲलोपॅथीच्या दृष्टीने याच्यामध्ये पॅनक्रियाजमध्ये बिघाड होतो आणि इन्सुलिनची लेवल घटते आणि त्यामुळे शुगरवरती कंट्रोल राहत नाही आणि रक्तातली शुगर वाढते असं सर्वसामान्य सगळ्यांना माहिती आहे. पण आयुर्वेदाच्या दृष्टीने पॅनक्रियाजला कंट्रोल करणारा अवयव म्हणजे लिव्हर म्हणजे यकृत, आणि जेव्हा आपण लिव्हरला करेक्ट करतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली पॅनक्रियाजचं कार्य सुधारतं. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये प्रमेहाची किंवा मधुमेहाची ज्यावेळेला आपण चिकित्सा करतो त्यावेळेला सगळ्यात जास्त महत्त्व हे यकृताच्या म्हणजे लिव्हरच्या ट्रीटमेंटला दिलं गेलेलं असतं. आणि ज्या गोष्टी जी औषधं जी ट्रीटमेंट लिव्हरचं कार्य सुधारतात अशा ट्रीटमेंट केल्यामुळे साखर सुधारते आणि साखरेची लेवल नियंत्रणात येते असं दिसतं. त्यामुळे त्याच्या मूळ अवयवावरती जर ट्रीटमेंट झाली तर ती जास्त प्रभावी होते असं दिसून येतं. प्रमेह आणि मधुमेहाच्या कारणांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फक्त साखर किंवा गोड खाण्यानेच शुगर वाढते असा कॉन्सेप्ट नाही आहे. त्यात बऱ्याचशा इतर गोष्टी आहेत. म्हणजे आस्या सुखम स्वप्नसुखम दधिनी ग्राम्योदका अनुप्रसहा पयांसी नवान्न पानम गुड एककृतम प्रमेह हेतू कफकृच्च सर्वम असं सांगितलं आहे. म्हणजे आस्या सुख म्हणजे भरपूर चटपटीत काहीही खाण्यापिण्याची ज्यांना सवय असते ते, त्याच्यानंतर स्वप्नसुख म्हणजे जास्त झोपण्याची किंवा जास्त वेळ लोळण्याची ज्यांना सवय असते अशा लोकांमध्ये. त्यानंतर दधिनी म्हणजे खूप महत्त्वाचं कारण सांगितलं आहे. दधी म्हणजे दही जास्त खाण्याने सुद्धा शुगर वाढते. त्याच्यानंतर ग्राम्य औदक अनुप्रसह म्हणजे ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो किंवा पाण्यातले जलचर प्राण्यांचं जे मांस आहे असं खाण्याने किंवा बऱ्याच वेळेला पाळीव प्राण्यांचं मांस खाण्याने जास्त खाण्याने शुगर वाढते असं सांगितलं आहे. त्याचबरोबर नवान्न पानम म्हणजे नवीन धान्य आणि त्याच्यापासून बनवलेले पदार्थ गुड वैकृतम म्हणजे ऊसापासून बनवलेले सगळ्या गोष्टी म्हणजे साखर, गूळ, काकवी, ऊसाचा रस यापैकी सगळ्या गोष्टींमुळे साखर वाढते. कोणीही अशा फसव्या जाहिरातींना बळी पडू नये की साखरेमुळेच फक्त शुगर वाढते आणि गूळ मात्र डायबिटीससाठी चांगला असतो. हे साफ चुकीचं आहे. डायबिटीस हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे तो पचनसंस्थेशी संबंधित आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टींनी आपली पचनसंस्था बिघडते त्या कोणत्याही गोष्टीतून डायबिटीस होण्याचा संभव असतो. म्हणजे ज्या लोकांना मानसिक ताण आहे ज्याच्यामुळे पुन्हा पचनसंस्था बिघडते त्या लोकांमध्ये म्हणजे हे आगीत तेल ओतल्यासारखं काम आहे. त्यामुळे पचनसंस्था बिघडणारी आणि आपलं मेटाबॉलिझम बिघडणारी अशी कोणत्याही गोष्टींमुळे आपल्याला डायबिटीस होऊ शकतो हे सगळ्यांनीच लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून आयुर्वेदाच्या दृष्टीने प्रमेह मधुमेह हा जर पूर्ण व्यवस्थित समजून घेतला आणि त्याच्यासाठी सांगितलेली जी योग्य जीवनशैली आहे, ज्या प्रकारचा आहार सांगितलेला आहे आणि आपलं स्वास्थ्य ओव्हरऑल स्वास्थ्य मेंटेन करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, मग त्या दिनचर्या असतील, ऋतुचर्या असेल, पंचकर्म असेल, आयुर्वेदाची औषधं असतील, रसायन वाजीकरण असेल, याचा जर अवलंब केला तर नक्कीच आपल्याला डायबिटीसपासून लांब राहता येतं आणि डायबिटीसला टाळता तर येतच आणि त्याचा रिव्हर्सल पण करणं काही प्रमाणामध्ये शक्य आहे. ॲन ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे असं आम्ही 25 वर्ष झाली ऐकतोय. पण गेल्या 25 वर्षात भारत हा ॲपल खाऊन डायबिटीसचा कॅपिटल झाला आहे की काय असं म्हणायची आता वेळ आलेली आहे. धन्यवाद.